वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज इथे तुम्हाला मस्त कारलं आहे पण कडू नाही अशी मी तुम्हाला छान भाजी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी ते कारले धुवून स्वच्छ पुसून अशा प्रकारे कट करून घेतले आणि त्यामधील बिया पण काढून घेतल्या. नंतर कढईत तेल गरम करायला ठेवलं. त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून मंद आचेवरती छान अशी परतून घेते 10-15 मिनिट. एकदम मंद आचेवरती परतायचे आहे. पहा अशा प्रकारे छान परतून घ्यायचं. पहा कलर इथे छान चेंज झालेला आहे, लालसर झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही भाजी नक्की बनवून पहा. यामध्ये कडूपणा बिलकुल राहत नाही. एकदम टेस्टी भाजी बनते. शरीराला पण लाभदायी असते. शुगरच्या व्यक्तीने ही भाजी आठवड्यातून एकदा तरी खावी. पुन्हा त्याच कढईमध्ये मी इथे कांदा, लसूण, कढीपत्ता, तिखा, जिरे सर्व टाकून छान अशा प्रकारे परतून घेतलं. त्यामध्ये हळद, लाल तिखट, थोडं मीठ टाकून घेतलं, थोडासा मसाला टाकून घेतला आणि त्यानंतर हे आपण कारले टाकून घेतले. पहा अशा प्रकारे छान परतून घ्यायचं. इथे मी यामध्ये खोबऱ्याचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट पण ॲड केलेलं आहे. अशा प्रकारे छान परतून घेतल्यानंतर आपली ही कारल्याची भाजी तयार आहे. तुम्ही अशा प्रकारे ही भाजी नक्की बनवून पहा. एकदम टेस्टी लागते. माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.